गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला आहे. मुंबईत आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर येणारे 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या भागात पावसाचा रेड अलर्ट आहे. तर कोल्हापूर घाट, गडचिरोलीला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तर आता कोकण आणि घाटमाथ्यावरती वरुणराजाची कृपादृष्टी आता वक्र झाली आहे. मुंबई आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेला आहे. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे. गांधी मार्केट आणि दादर परिसरात पाणी साचतंय आणि या पावसामुळे कामावरती निघालेल्या नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तर आपण बघतो अंधेरी सबवे सुद्धा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे. या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. सकाळी 7 ते 7:30ची आपण दृश्य बघतो, ज्यामध्ये मुंबई सेंट्रल परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आपण बघितलं तर काल सुद्धा अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला होता. आज सुद्धा सकाळी 7:20 हीच दृश्य आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अंधेरी सबवे आता पाण्याखाली गेलाय. दरम्यान लोकलची सेवा उशिराने आहे, त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची सुद्धा मोठी अडचण होतीये. सकाळी 7:20 दोन्ही दृश्य आपण बघतो, ज्या ठिकाणी अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्याचं दिसतंय. स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. स्नेहा, आपण बघतोय काल सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि आज सुद्धा तसंच काहीसं चित्र बघायला मिळत आहे. आपण पाहिलेलं आहे हिंदमाता परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे आणि पावसामुळे संपूर्ण हिंदमाता परिसर हे पाण्याखाली गेलेलं आहे. आणखी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. खरं तर हवामान खात्याने ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की रेड अलर्ट दिलेला होता, त्याप्रमाणे आज देखील कालसारखीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काल देखील जागोजागी पाणी साचलेलं होतं, तसंच आज देखील सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडतोय. खरं तर रात्री पावसाचा जोर कमी झालेला होता, परंतु पहाटेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आज शाळांना सुट्टी जरी जाहीर केलेली असली तरी जे कामावर जाणारे कर्मचारी आहेत त्यांना मात्र याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की महानगरपालिकेच्या वतीने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कोणतेही वाहन या पाण्यामधून जायला नको, त्यासाठी हे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. कारण परिस्थिती जेव्हा पाण्यातून गाडी जाते तेव्हा त्या बऱ्याच गाड्या ह्या पाण्यामध्ये अडकून पडत असतात, बंद पडत असतात, त्यामुळे त्याचा आणखी जास्त त्रास होत असतो. म्हणूनच महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला पुढे पाहायला मिळते बॅरिकेडिंग लावण्यात आले. तसंच इथे पंपिंग मशीन देखील पुढे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती आहे. काही वेळानंतर नक्कीच पाहायला हवं आहे की इथलं पाणी कमी होणार का, कारण या जवळच आपल्याला पंपिंग मशीन देखील पाहायला मिळतं. त्यामुळे काही वेळानंतर परिस्थिती काय असेल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. तसंच ज्याप्रमाणे सांगण्यात आलेलं आहे काही तास महत्त्वाचे आहेत की यामध्ये आणखी पावसाचा जोर वाढणार का. आधीच रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामध्ये आणखी पावसाचा जोर वाढणार का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. निश्चित. स्नेहा, आपण बघितलं होतं काल पण खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, वाहतुकीवर परिणाम झाला होता, अनेक गाड्या बंद पडलेल्या होत्या. आजची काय परिस्थिती आहे? नक्कीच आज आपण पाहतोय आता या ठिकाणी भारतमाता परिसरामध्ये, हिंदमाता परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि याच बॅरिकेडिंगमुळे कोणतेही वाहन सध्या तरी पुढे जाऊ शकत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. काल आपण जर पाहिलेलं होतं तिकडे पाणी भरलेलं होतं आणि त्यामधूनच गाड्या जात होत्या आणि त्यामुळेच त्याच्यामध्ये गाड्या बंद पडत होत्या. परंतु सध्या तरी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की बॅरिकेडिंगच्या पुढे कोणतेही वाहन जात नाहीये. त्यामुळे सध्या परिस्थिती आपल्याला ही जी समोर दिसते की कोणतेही वाहन इथे जात नसल्यामुळे कोणत्याही गाड्या बंद पडत नाहीये. वाहन चालक जे आहेत ते फिरवून दुसऱ्या साईडून गाड्या घेऊन जात आहेत. तरीही जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण या परिसरामध्ये जसं आपण पाहतोय गेली अनेक वर्ष पाणी भरतं, तसंच यावर्षी देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निश्चित. स्नेहा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतो आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचलेलं आहे. नालासोपाऱ्यामध्ये रस्त्यांना आता तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. नालासोपाऱ्यामधली आपण दृश्य बघतो. नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि कालसारखं आज सुद्धा पुन्हा एकदा पाणी साठलेलं आहे. आपण सकाळी 6:30ची दृश्य बघतो. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. दरम्यान
अजून सुद्धा पाण्याची पातळी आपल्याला वाढताना बघायला मिळते आणि यातूनच वाहतूक आपल्याला करावी लागते. अनेकांना यातूनच चालत प्रवास करावा लागतोय. नालासोपाऱ्यामध्ये काल सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं आणि आजची सुद्धा हीच परिस्थिती आहे. कालपासून पडलेल्या पावसामुळे नालासोपारा हा जलमय झालेला आहे. मी आता ह्या द्वारका हॉटेलच्या इथे आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी हा जो रस्ता आहे, हा रस्ता संपूर्ण जो आहे जलमय झालेला आहे. ह्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आपण या दृश्यामध्ये पाहू शकता की एखादी जशी नदी वाहते त्याप्रमाणे या ठिकाणी नदी वाहत आहे. आपण बघू शकता. मी तुम्हाला दुसरं बाजू दाखवतो. या ठिकाणी हे बस स्टॉप आहे. या बस स्टॉप मध्ये आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण बस स्टॉप जो आहे हा बुडालेला आहे. लोक जे आहेत आपल्या कामावर जाण्यासाठी या ठिकाणी आपला मार्ग काढत चाललेला. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे फुटपाथ वरून लोक चाललेले आहे आणि ह्या ज्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी ह्या गाड्या उभ्या आहेत कारण या पुढे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचे मेगा हाल झालेले आहेत. आठवड्याचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी पावसाने या ठिकाणी हाहाकार केला होता. त्यामुळे या ठिकाणी लोकांना कामावर जाता नाही आलं. अनेक लोकांचे हाल झालेले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे रस्ते आहेत ते संपूर्ण एखादी नदी वाहावी, एखाद्या समुद्राच्या लाटा याव्या तशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण रस्ता जो आहे हा जलमय झालेला आहे. लोक वैतागलेली आहेत या ठिकाणी कारण प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि या इशाऱ्यानंतर सुद्धा महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी कुचकामी ठरलेली आहे. महापालिकेचे जे पंप लावलेले आहेत ते सुद्धा बंद आहेत. मग हे पंप नेमकं कोणासाठी आणि का लावले आहेत असा सुद्धा प्रश्न होतोय. आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे हा आचोळे रोड आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या परिसरात जाण्यासाठी हा रस्ता आहे. या रस्त्यावरती संपूर्ण पाणी भरलेलं आहे. लोक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सायकलवाले जे आहेत हे सायकलवाले गुडघाभर पेक्षा जास्त पाणी आहे आणि या पाण्यामुळे लोकांना या ठिकाणी वाट काढत आपल्या इच्छितस्थळी जावं लागत आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं अनेकांनी या ठिकाणी शाळांना सुट्टी दिलेली आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेची यंत्रणा मात्र झोपी गेलेली आहे कारण जे पंप जे आहेत ते बंद आहेत. त्यामुळे हे पाणी काढण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्णतः कोलमडलेली आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. तर मुंबईच्या पावसाने सोमवारी सर्वांच्याच नाकीनं वळलेली आहे. ट्रेन बंद झाल्या, वाहतूक खोळंबली आणि रस्ते जलमय झाले. या पावसामुळे मुंबईची चहूबाजूंनी कोंडी केली. सकाळी कामावरती निघालेले चाकरमानी जसे पावसाच्या तडाख्यामध्ये सापडले तसाच फटका बसला शाळकरी मुलांना सुद्धा. या पावसामुळे मुलांना सुट्टी तर मिळाली पण घर गाठताना मुलांची प्रचंड फरफट झाली. पाठीवर दप्तराचं ओझं, ओला चिंब झालेला युनिफॉर्म आणि डोक्यावरती धो धो बरसणारा पाऊस. मुंबईच्या धुवाधार पावसानं शाळकरी मुलांची झालेली ही दैना. सकाळपासूनच मुंबई आणि परिसराला पावसानं झोडपून काढलं आणि लहान लेकरांच्या शाळेभोवतीही तळं साचलं. मुलांना या पावसामुळे सुट्टी तर मिळाली पण या चिमुरड्यांची स्कूल बस पाण्यातच अडकली. पुढेही जाता येईना आणि मागेही फिरता येईना. स्कूल बसच्या खाली उतरायचं म्हणजे कुणाच्या कमरेपर्यंत पाणी लागत होतं तर कुणाच्या गळ्यापर्यंत. या सगळ्या कठीण परिस्थितीत मुलांच्या मदतीला धावून आले ते मुंबई पोलीस. पोलिसांनी कुणाला खांद्यावर उचललं तर कुणाला पाठीवर बसवलं आणि एक एक करत सगळ्या मुलांना सुरक्षितपणे जवळच्याच सायन पोलीस स्टेशनला नेलं. आज के दिन फुल पानी भरा हुआ है और बच्चे को स्कूल जो भेजा है सुबह में हमको लेने के लिए खुद आना पड़ा है और वो भी कमर तक पानी के अंदर. और इधर ऐसे है कि कहीं ऊपर और कहीं नीचे, तो हम लोग भी गिर पड़ के पहुँचे उधर. इतना तकलीफ, बच्चे का खाना पीना भी नहीं हुआ है, वो भी रो रहे थे अंदर, अकेले रहते हैं तो फिर क्या करेंगे बच्चों का. इतना पानी इस साइड तो हमने अभी तक मतलब बहुत बार, कितनी बार भी बरसात हुआ है,
इधर ही इतना पानी भरा है। और इस साइड स्कूल भेजना बोले तो हम लोग बच्चों को सोचते हैं कि बारिश के दिनों में क्या होगा, और बच्चों के एग्जाम भी चालू है। मुंबईच्या पावसानं एकीकडे मुंबईकरांची दैना केली तर दुसरीकडे शाळकरी मुलांची कोंडी। पावसाचा वाढता जोर पाहून मुंबई मनपानं शाळांना सुट्टी घोषित केली, पण आजूबाजूला पाणी साचलेलं असताना मुलं शाळेबाहेर कशी जाणार हा साधा विचार मात्र मनपाच्या डोक्यातच आला नाही। हाँ, ये स्विमिंग पूल तो है बट थोड़ा अनहाइजीनिक स्विमिंग पूल है। वाटर किंगडम आप अफोर्ड कर सकते हो तो जाओ, और अगर आप थोड़े बजट लो है तो आप यहाँ पे आ सकते हो। ये वडाला 4 रोड। 2 दिवस आधीपासून मुंबई आणि परिसराला पावसाचा अलर्ट होता, तर प्रशासनानं शाळकरी मुलांबाबत आधीच निर्णय का घेतला नाही असाही सवाल उपस्थित होतोय। इसको स्कूल पे पुलिस स्टेशन में रखा था बिकॉज यहाँ से बस पास नहीं हो रहा था। हम लोग चुनाव व्यक्ति रहते, तो अभी इसको लेके जा रहे हैं इस घर पे। पुलिस प्रशासन ने जो बच्चे लोगों को उतार के पुलिस स्टेशन में रखा था। हाँ, पुलिस प्रशासन ने रखा था, लेकिन अभी लेने के लिए हमको ही आना पड़ेगा। और उधर से हम लोगों ने ठीक आगे 1 किलोमीटर के आगे बाइक और कार पार्क किया है, और उसके बाद हम पैदल आए हैं पानी के अंदर। बहुत तकलीफ हुई है आज हमको। पैर में लिटरली पत्थर और कीले घुस गए हैं हमारे, तो अभी बहुत तकलीफ हुआ है। नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांप्रमाणे शाळेतली मुलं काही स्वतंत्रपणे प्रवास करू शकत नाही। ती अवलंबून असतात शिक्षकांवर, पालकांवर आणि स्कूल बसवर। अशा अवस्थेत त्यांची कमीत कमी अडचण होईल याचा प्रशासनानं विचार करावा आणि शाळांच्या बाबतीत नेहमीच उशिरानं सुचणारं शहाणपण थांबवावं अशी अपेक्षा आता जोर धरतेय। स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।